नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. दिल्लीत सुरू झालंय युद्ध. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तिथं वातावरण तापू लागलंय. मागच्या वेळी निवडणूक झाली, निकाल लागले. दिल्ली विधानसभा त्रिशंकू होती. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी राजीनामा दिला अवघ्या 47 दिवसात. आता पुन्हा तिथं निवडणूक होते. भाजप आणि आप हे तिथं तुल्यबळ पक्ष आहेत. सामना होणार आहे तो या दोन पक्षातच. मजा अशी आहे की भाजपनं मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांना उतरवलंय. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यात जुंपली आहे. अण्णा हजारे यांच्या लोकपालच्या लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून हे दोन्ही सहकारी उतरले होते. हे मित्र होते. एकमेकांच्या विरोधामध्ये ते आता उभे ठाकलेत. दोघेही मॅक्सेचे विनर आहेत. दोघे एकेकाळचे ब्युरोक्रॅट आहेत. कोण होईल मुख्यमंत्री ते समजेल आगामी काळात. पण आपले मुद्दे दोन आहेत. किरण बेदी आणि शाजिया इल्मी आपमधून बाहेर पडल्या. आता शांतीभूषण यांच्यासारखे आपचे संस्थापक किरण बेदी यांचं कौतुक करतायत. निवडणुकीच्या तोंडावर कौतुक करतायत. पहिला प्रश्न असा आहे, आपचं नक्की भवितव्य काय आहे? अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातून आप उभी राहिली. अनेकांच्या डोक्यावर आपची टोपी आली. अवघ्या 9 महिन्याच्या पक्षानं दिल्लीत मुख्यमंत्रीपद मिळवलं. ही खरंच क्रांती असं वाटलं लोकांना. अनेक जण गेले या पक्षात. पण नंतर असं काहीतरी घडलं की लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाची वाताहत झाली. नरेंद्र मोदी हा आशेचा नवा चेहरा म्हणून पुढे आला. आता 4 प्रश्न आहेत. एक तर ही जी स्पेस आपण मिळवली ती आपला परत मिळेल काय, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जनार्दन द्विवेदी यांच्यापासून इतरही अनेक नेते कौतुक करतायत मोदींचं. काही जण तर भाजपमध्ये प्रवेश करतायत. अनेक जण उत्सुक आहेत भाजपमध्ये प्रवेश करायला. अशा स्थितीमध्ये विरोधी पक्ष नावाची गोष्ट आगामी काळात शिल्लक तरी राहील का? आणि लोकशाहीसाठी हे घातक नाही का? तिसरा प्रश्न असा आहे की कालपर्यंत आपमध्ये असलेल्या किरण बेदी, त्या अगदी ऑफिशियली आपमध्ये नव्हत्या, पण किरण बेदी यांना भाजप उद्या मुख्यमंत्री करणार असेल तर भारतीय जनता पक्ष ही पार्टी विथ डिफरन्स अशी कशी राहील? काय त्यांचं नक्की त्यांची प्रतिमा असेल? अशा आयात केलेल्या लोकांच्या भरवशावर भाजपला तरी किती काळ पुढे जाता येईल? आणि शेवटचा मुद्दा असा आहे की निवडणुकीपूर्वी पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री जाहीर करणं हा पायंडा योग्य आहे का? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. आपत्तीग्रस्त आप आणि आयातग्रस्त भाजप. दिल्ली हे निमित्त, पण चर्चा एकूण लोकशाहीची. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. स्टुडिओत माझ्यासोबत आहेत अवधूत वाघ. नमस्कार. अवधूत वाघ हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. स्वतः MBA केलेले अवधूत वाघांनी. त्यामुळे एकूण व्यवस्थापनाच्या अंगाने सुद्धा ते कायम मांडणी करत असतात. नीला लिमये आहेत आपल्यासोबत. त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. त्याचप्रमाणे स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत. सुभाष वारे आम आदमी पक्षाचे नेते आहेत. ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. सुभाष वारेंनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आम आदमी पक्षाच्या तिकिटावर. तिथंच आहेत भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकर हे ज्येष्ठ विश्लेषक आहेत. ते आपल्यासोबत असणार आहेत. धनंजय बिजले आहेत तिथेच, माझे सहकारी सकाळमध्ये असतात. आणि मुख्य म्हणजे लढा लोकपालचा उद्रेक आम आदमीचा या पुस्तकाचे लेखक आहेत धनंजय बिजले. हा लढा ते सुरुवातीपासून अभ्यासत आहेत. पत्रकार आहेत, सकाळमध्ये काम करतात. सुरू करूया ही चर्चा. खरोखरच आपत्तीग्रस्त आम आदमी पक्ष आणि त्याचप्रमाणे आयातग्रस्त भारतीय जनता पक्ष, याच्या अनुषंगाने ही चर्चा आपण करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण बघूया शांतीभूषण नेमकं काय म्हटले, काय नक्की झालेलं आहे. I have already said it's a master stroke of BJP. She was not in the BJP and she has been brought and made the chief ministerial candidate. It's a success of the Anna Andolan against corruption. And therefore, if she becomes a chief minister, Anna should have the satisfaction that any one of his disciples is becoming chief minister of Delhi to give an honest administration to Delhi. यही दिखाता है कि इंटरनल लोकतंत्र है. हमारे यहाँ कोई भी अपनी राय रखने के लिए स्वतंत्र है. आपण बघितलं की काय म्हणाले शांतीभूषण आणि त्याचप्रमाणे अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भामध्ये काय होती. आपल्यासोबत पुण्याहून भाऊ तोरसेकर आहेत. भाऊ तोरसेकर, आत्ता शांतीभूषण काय म्हणाले हे तुम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अरविंद केजरीवालांनी त्याला काय उत्तर दिलेलं आहे तेही आपण बघितलेलं आहे. एकूण जो मुद्दा असा आहे की आता खरोखरच आम आदमी पक्षाचं भवितव्य काय याच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे असे सगळे जे आयात केलेले लोक आहेत यांच्या भरवशावर भाजप कशा प्रकारे पुढे जाईल हाही मुद्दा आता चर्चेला येतो आहे. तुम्ही या सगळ्या चर्चेकडे, सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघता आहात?
म्हणजे आता राजकीय पक्ष जे आहेत त्या पक्षांना कुठच्याही विचारसरणी राहिलेली नाही. त्यामुळे असे जे पक्ष असतात हे आपापल्या पद्धतीने निवडणूक जिंकणं हे उद्दिष्ट ठरवतात आणि त्यानुसार वागत असतात. त्यामुळे पर्याय असा असतो की मग आपण बघतो की IPL झालेलं आहे, राजकारणाचा IPL झालेला आहे. आपण आता जर तुम्ही म्हणाल की भाजपाने आयात केले तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने जवळजवळ सगळ्यांना कुठल्याही प्रकारे एवढे मिस कॉल द्या, आम्ही पक्षाचे मेंबर व्हा, म्हणजे इतकं सोपं केलं. हे सगळं एक प्रकारे आम आदमी पक्षाने केलं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांनी कोणालाही तिकीटं दिली होती, कोणाही उमेदवार केला होता. म्हणजे आपल्याला दिल्लीतल्या लोकांनी का मतं दिली याचं भान गेल्या विधानसभेतल्या यशानंतर आम आदमी पक्षाला राहिलं नाही आणि ते एकदम राष्ट्रीय निवडणुका लढवायला गेले आणि त्याच्यासाठी कोणालाही कुठूनही जे हे केले, आयात केले त्यांनी, त्याची आता भाजप गिरवतोय. आपण त्यांना कसं चूक म्हणणार. बरं, गंमत असं की पहिल्यापासून आम आदमी पक्षाचा असा दावा होता की आम्ही हे राजकारण बदलायला आलोय. तो त्यांनी बदल काय केला तर तो आपल्याला दिसतोय की त्यांच्या नादाला लागून भाजप अशा प्रकारे आयात करायला लागला असं म्हणता येईल. तर एकूण सगळं राजकारण हे IPL सारखं झालंय. IPL मध्ये तुम्हाला माहिती आहे की कुठलाही संघ नसतोच. तो तेवढ्या पुरता लिलावात ते खेळाडू विकत घेतात. तो जो काय 1.5 महिना 2 महिने सीझन चालतो त्याच्यात ते खेळाडू त्यांचे असतात, नंतर ते आपापल्या संघात परत जातात. तुमचा मुद्दा लक्षात आला भाऊ, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमच्या शेजारी बरोबर राजकारण चालणार असेल तर हे चाललंय ते मला फार वेगळं वाटत नाही. अगदी IPL सारखं हे सगळं चाललंय. कुठला संघ नाही. तुमच्या शेजारी सुभाष वारे आहेत. सुभाष वारे आता भाऊ तोरसेकरांनी काही विधानं केली. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या आम आदमी पक्षाच्या नादाला लागून भारतीय जनता पक्ष हे करतोय. याचा अर्थ एकूण आम आदमी पक्षानं राजकारण दूषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे का? खरं म्हणजे आम आदमी पक्ष हा प्रत्यक्षात वेगळं राजकारणामधील नवे प्रवाह अशा प्रकारे एक नवी आशा म्हणून आम आदमी पक्ष पुढे आला होता. भाऊ तोरसेकर असं म्हणतात की तुम्ही ती सगळी आश्वासनं विसरलात, तुम्ही राजकारणामध्ये का आलात ते विसरलात आणि आता तुमच्यामुळं बाकीचे पक्षही बिघडायला लागलेले आहेत. असं खरंच घडलंय? आम आदमी पक्षाबद्दल काय म्हणणं आहे काय तुमचं? नाही, मला असं वाटतं म्हणजे भाऊंचं तटस्थ विश्लेषण हे नेहमी मी ऐकत असतो आणि ते फार मार्गदर्शक असं असतं. पण भाऊंच्या या विधानाबद्दल मी अत्यंत म्हणजे माझं वेगळं मत नोंदवू इच्छितो. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकानंतर राष्ट्रीय पातळीवरती लोकसभेला इतक्या जागा लढवायला हव्या होत्या की नव्हत्या हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो आणि भाऊंचं त्या बाबतीतलं मत मी मान्य करतो की तो मुद्दा होऊ शकतो. मात्र त्या काळात आम आदमी पार्टीनं देशभर जे उमेदवार दिले ते अजिबात आयात केलेले नव्हते. एखाद दुसरा उमेदवार असू शकेल. देशभरातले जनआंदोलक शोधून, सामाजिक कार्यकर्ते शोधून, IPS अधिकारी शोधून, चांगले व्यावसायिक शोधून देशभर आम्ही जे उमेदवार दिले त्याचा मला आजही अभिमान आहे. एखाद दुसरा उमेदवार शोधता कुठलाही असा आयात उमेदवार लोकसभेला दाखवता येणार नाही. त्यामुळं भाऊंच्या या विधानाशी मी अजिबातच सहमत नाही की आम्ही सुरू केलं आणि आता यांनी भाजप शिकतंय. विधानसभेच्या निवडणुकीला भाजपला बबनराव पाचपुते आणि विजयकुमार गावित सारखे नेते चालले. भाजपची ही नीती आहेच आहे. आता आमच्या पक्षातले काही नेते तिकडे जात आहेत किंवा आंदोलनातले काही किरण बेदींच्या सारखी माणसं त्यांनी घेतलेली आहेत. ती त्यांची मजबुरी आहे. ही नरेंद्र मोदींची फसलेली जी रॅली होती, जी मीडियानी दाखवली फसली म्हणून, आणि त्याच्यानंतर भाजप अंतर्गत हालचाली वाढल्या आणि त्यांनी किरण बेदीपासून सगळे लोक आणण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला एक सांगतो की आम आदमी पार्टी मधले काही निर्णय चुकले असतील, ज्याची अरविंद केजरीवालांनी जाहीरपणे निर्णय चुकले म्हणून माफी मागितलेली आहे जनतेची. अनुभवामुळे झालेल्या चुका असू शकतील, पण आम आदमी पार्टीच्या इंटेन्शनच्या बद्दल आजही सामान्य माणसाच्या मनात शंका नाही. मी जेव्हा रिक्षा चालकांशी बोलतो पुण्यातल्या, दिल्लीतल्या, तर त्यांनाही राग आहे राजीनामा दिल्याचा, पण इंटेन्शन बद्दल शंका नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की भाऊंच्या त्या मताशी सहमत होणं अवघड आहे. आता राहिला मुद्दा किरण बेदींच्या संदर्भात. संजयजी, किरण बेदींनी IPS अधिकारी म्हणून
बरोबर बरोबर मुद्दा लक्षात आला. अवधूत वाघ, सुभाष वारे काय म्हणतात ते तुम्ही ऐकलेलं आहे. सुभाष वारेंचं थेट असं म्हणणं आहे की मुळामध्ये नरेंद्र मोदींची रॅली अपयशी ठरली आणि म्हणून आत्ता या सगळ्या याच्यामध्ये किरण बेदीने आणलेलं आहे. दुसरीकडे एक चर्चा अशी आहे की मुळात प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या तिथे कुठंही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर घोषित केला नव्हता. दिल्लीत मात्र किरण बेदी हा उमेदवार घोषित केला. याचा अर्थ मोदींची जादू ओसरली आहे का, किंवा काहीतरी अडचण आहे म्हणून किरण बेदींना आणलंय का, काय तुम्ही कसं बघता? प्रत्येक राज्याची एक वेगवेगळी संस्कृती असते आणि प्रत्येक राज्याचा एक वेगवेगळा पॉलिटिकल इतिहास असतो. जर दिल्लीकडे आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला शीला दीक्षित या मुख्यमंत्री पदाच्या कॅन्डिडेट, एका बाजूला स्वतः अरविंद केजरीवाल हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे कॅन्डिडेट. अशा वेळी जर भारतीय जनता पक्षाने आपला मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट जाहीर केला नसता तर माध्यमांवरून आणि इतरांकडनं पण आमची टीका झाली असती आणि म्हणून आम्ही त्यावेळी डॉक्टर हर्षवर्धन यांना आम्ही मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट जाहीर केला. ही त्यावेळची पॉलिटिकल कंपल्शन होतं. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारे मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट इलेक्शनच्या आधी डिक्लेअर करण्याची पद्धत नव्हती. परंतु राजकारणामध्ये काही अशी इक्वेशन्स नसतात की याच प्रकारे काम करायचं आहे. राजकारण डायनॅमिक असतं. गेल्या विधानसभेचं दिल्लीचं जे डायनॅमिक इक्वेशन होतं ते लक्षात घेऊन डॉक्टर हर्षवर्धननं केला. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळी आम्ही गेल्या वेळी डॉक्टर हर्षवर्धनना दिल्लीमध्ये मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं, निश्चितच यावेळी आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्लीकरांना द्यावा लागेल आणि तो आम्ही किरण बेदी यांच्या रूपाने दिला. अच्छा, धनंजय बिजले आपल्यासोबत आहे. धनंजय बिजले, तुम्ही लढा लोकपालचा उद्रेक आम आदमीचं पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही गेल्या इतक्या वर्षांपासून हे सगळं आंदोलन बघत आहात. जंतर मंतरपासून अगदी आजपर्यंत सगळ्या घटना काय घडत आहेत हे तुम्ही बघत आहात. किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल हे दोन्हीही अण्णांचे अनुयायी, मैवी अण्णा असं म्हणणारे अनुयायी आता एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा तीच टोपी घालून येतील तेव्हा खरे म्हणजे मजा आली असती. मला एक सांगा, आत्ता मगाशी अवधूत वाघांचं म्हणणं असं आहे की किरण बेदींना उमेदवार म्हणून जाहीर करणं याच्यामध्ये कुठलंही बाकी राजकारण नाही. मागच्या वेळी हर्षवर्धन होते, आता पुन्हा एक कुठला तरी चेहरा पाहिजे, दिल्लीकरांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला पाहिजे म्हणून हे केलेलं आहे. पण तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या प्रकारांकडे काय काय पद्धतीने बघता आहात? मुळात आम आदमी पक्ष हा भारतासाठी नवीन असला तरी दिल्लीतील लोकांसाठी आम आदमी पक्ष हा अतिशय जुनी संघटना आहे. त्यांच्यासाठी 2008 पासून केजरीवाल यांचं दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम आहे. त्यांनी परिवर्तन या संस्थेतून दिल्लीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणलेली आहेत आणि दिल्लीतील सगळे लहान मोठे प्रश्न त्यांना माहिती आहेत. आज भाजपकडं अरविंद केजरीवाल यांच्या तोडीला तोड देणारा चेहरा नव्हता आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच त्यांना आयात करावं लागलेलं आहे किरण बेदी यांना. यापूर्वी भाजपनी साहेब सिंग वर्मा, मदनलाल खुराना, सुषमा स्वराज असे भाजपतील नेत्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती आणि आजही भाजपमध्ये तितकेच तोलामोलाचे नेते असताना सुद्धा पक्षाला जेव्हा किरण बेदींसारखा एक बाहेरचा चेहरा हुडकावा लागतो, यातच थोडंसं आपल्याला लक्षात येतं की आम आदमी पक्षाची थोडीशी यात आघाडी आहे असं माझं व्यक्तिशः मत आहे. अर्थात निवडणूक अजून लांब आहे. हे निवडणुकीतील मुद्दे चर्चेले कसे जातील हे पाहणं मोठं रंजक असणार आहे. पण मगाशी शांतिभूषण म्हटले त्याप्रमाणे की अण्णा हजारेंच्या आंदोलनाला दिल्लीतील तरुणांनी आणि विशेषतः महिलांनी जो मोठा प्रतिसाद दिला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं दिल्लीत एक स्वच्छ चेहऱ्याचा मुख्यमंत्री देणं हे मोठं कंपल्शन सर्व राजकीय पक्षांवर आलेलं आहे. दिल्लीत जी बलात्काराची घटना घडली आणि त्यानंतर जो उद्रेक झाला त्या संदर्भातही एकूण लक्षात असं येतंय की सामान्य लोकांना राजकारण्यांविषयी थोडीशी चीड आहे आणि त्यामुळेच भाजपला सुद्धा किरण बेदींसारखा एक वेगळा चेहरा पुढे आणण्याची गरज पडलेली आहे. अवधूत वाघ, काय म्हणणं तुमचं? मला फक्त एकच म्हणायचं की किरण बेदी या बाहेरच्या आहेत. या बाहेरच्या या शब्दाला माझं ऑब्जेक्शन आहे. त्या पाकिस्तानमधल्या नाहीत, बांगलादेशमधल्या नाहीत आणि इटलीमधल्या तर नाहीच नाहीत. अशा वेळी किरण बेदी ह्या दिल्लीमध्ये सातत्याने काम करणाऱ्या, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ज्यांनी जेलर म्हणून काम केलं आहे, दिल्लीमध्ये ते कॉप होत्या, अशा गेली कित्येक वर्ष दिल्लीच्या सामाजिक क्षेत्राशी समरस असलेल्या एक महिला कर्तबगार अधिकारी यांना आपण बाहेरचं म्हणून त्यांना अपमानित करू नये एवढी माझी विनंती आहे.